पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त उत्साहात कार्यक्रम पार पडला। यावेळी विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना लवकरच भारतरत्न पुरस्कार जाहीर होईल असा विश्वास सुद्धा व्यक्त केला। कार्यक्रमादरम्यान महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। योगेश टिळेकर यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजाला समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा संदेश दिल्याचे सांगितले। तसेच त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी राज्य सरकार विविध उपक्रम राबवत असल्याचेही त्यांनी नमूद केले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली। आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची द्विशताब्दी आहे आणि या द्विशताब्दी वर्षाची सुरुवात आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महात्मा फुले यांचं मूळ गाव खानवडी या ठिकाणी ज्योती सावित्री विद्यालयाचं उद्घाटन करून सुरू केलं। आणि ज्या थोर पुरुषानं, ज्या समाज सुधारकानं या भारत भूमीला समतेचा संदेश दिला, ज्या समाज सुधारकानं स्त्रीभेद, जातीभेद दूर करण्याचा संदेश या देशाला दिला, त्या समाज सुधारकाची या ठिकाणी ही सुरुवात होतीये। आणि आजच्या दिवशी या द्विशताब्दी वर्षामध्ये आपण पाहतात की महात्मा फुले यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम कार्यकर्ते असतील, सरकारच्या माध्यमातून होतंय। आणि मला अपेक्षित आहे की फुले दाम्पत्याचं जे काम या देशामध्ये आहे, मग स्त्री शिक्षणाची चळवळ असेल, समतेची चळवळ असेल, बंधुत्वाची चळवळ असेल, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, या सगळ्या विषयामध्ये या दाम्पत्यानं काम केलं। आणि म्हणून या दाम्पत्याला भारतरत्न मिळावा हा ठराव सुद्धा या महाराष्ट्र सरकारने नुकताच केला। आणि मला आनंद आहे की पुढच्या काळामध्ये द्विशताब्दी वर्षाच्या निमित्तानं हा भारतरत्न या दाम्पत्याला मिळून त्यांच्या कार्याचा गौरव, त्यांच्या विचारांचा गौरव नक्की होईल। धन्यवाद।